नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. तर हा योग खूप महत्त्वाचा योग मानला जातो. या योगावर आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी जे काही शुभयोग तयार झालेले आहेत तर त्यापैकी एक अमृतसिद्धी योग आहे, रवी योग आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर असे शुभयोग तयार झालेले आहेत. तर ह्या शुभयोगावर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. त्यामुळेच आपल्याला संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, नकारात्मकता असेल तर ती सर्व नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. हा गुरुपुष्यामृत योग आहे तो खूप महत्त्वाचा योग मानला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. या योगावरती नवनवीन वस्तू खरेदी करणं, त्याचबरोबर घर खरेदी करणं, त्याचबरोबर काही जमीन असेल ती खरेदी करणं किंवा काही शुभ कार्य करणं, हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि सोने चांदी खरेदी करण्याला तर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवशी पहा, आपल्या घरामध्ये ज्या काही देवांच्या मूर्ती वगैरे नसतील तर त्या खरेदी करून आणणं याला सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि हा योग त्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर त्यामुळेच पहा, आपल्या घरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर काही वस्तू नसतील तुमच्या घरामध्ये तर त्या नक्की खरेदी करून आणू शकता. तर पहा, तुमच्या घरामध्ये काही दोष निर्माण झालेले असतील किंवा तुमची काही महत्त्वाची कामं ही अडलेली असतील, तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धनसंपत्ती येत नाही आहे किंवा लक्ष्मी येत नाही आहे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली की ती कोणत्या ना कोणत्या मार्गातून बाहेर निघून जात आहे आणि आपल्या हातामध्ये पैसा हा टिकत नाही, तर पहा, आपल्याला संध्याकाळी हा असा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पहा, गुरुपुष्यामृत योगावरती मी एक सेवा तुमच्याशी शेअर केलेली आहे 12 फुलवातींची. मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की त्या व्हिडिओ पहा आणि ती सेवा जी आहे तर ती सांगितल्याप्रमाणे नक्की सुरुवात करा. आजपासूनच ही सेवा सुरू करायची आहे. ती सेवा 24 दिवसांची आहे. त्यामुळे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच कमी पडणार नाही. कोणतीही गोष्ट तुमच्या घरामध्ये कमी पडणार नाही. प्रगतीमध्ये तुमच्या कधीही अडथळे निर्माण होणार नाही. आपले मुलं जे आहेत तर ते ऐकत नसतील किंवा मग त्यांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा चालू करू शकता. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 5 नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि ते मूठभर घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी चिमूटभर घेतली तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग घ्यायचे आहेत, 5 वेलची घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत लाल 5 मिरच्या आणि ह्या देठ असलेल्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. तर ह्या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये घ्या आणि ते प्लेट घेऊन आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं आहेत जी जास्त किरकिर करतात, चिडचिडपणा करतात, ऐकत नाही, तर अशा मुलांवरून आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे. तसेच मोठे बी मुलं असतील, ते सुद्धा हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे आणि खूप सारा दवाखाना वगैरे केला आहे परंतु ती आजारीच आहे, ती व्यवस्थित होत नाही आहे, तर तिच्यावरून सुद्धा तुम्ही अशा वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या. त्याचबरोबर घरातले जे कर्ते पुरुष आहेत पहा, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी अडचणीच येत आहेत आणि सारखे चिडचिडपणा ते करत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त होत नाही, तर अशा व्यक्तींवरून सुद्धा आपल्याला या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. थोडक्यात सांगायचं काय तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जरी तुम्ही ह्या वस्तू उतरवल्या तरीसुद्धा चालणार आहे. आपल्या स्वतःवरून सुद्धा तुम्ही ह्या उतरवू शकता.
त्याचबरोबर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. म्हणजेच आपल्या घराच्या भिंती असतील, प्रत्येक रूममधल्या त्या भिंतीला टच करायचं. त्याचबरोबर ह्या वस्तू घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर जो घराचा आपला मेन दरवाजा आहे, त्या मेन दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि त्या दरवाजावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या. आता ह्या वस्तू घेऊन आपल्याला घराच्या आतमध्ये यायचं नाही, आपल्याला डायरेक्ट घराच्या बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराची दक्षिण बाजू असेल तर त्या बाजूमध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. तर पहा, जर तुमच्या घराच्या साईडला, दक्षिण साईडला एखादं घर असेल किंवा कुणाचं कपडे वाळत असतील किंवा कुणी तुम्हाला फेकता येणार नसेल तर तुम्ही ते डायरेक्ट तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये. आता बघा, ह्या वस्तू ज्यावेळेस आपण तिथे टाकणार आहोत त्यावेळेस त्या वस्तू टाकल्याच्या नंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही किंवा जाता येता कुणाशी बोलायचं देखील नाही आणि त्यानंतर घरात यायच्या अगोदर हातपाय धुवायचे आणि घरामध्ये यायचे आणि पहा, आपल्या देवघरामध्ये जायचं आहे, देवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. चुकूनही आपल्याला घरात वस्तू जेव्हा आपण टाकणार आहोत त्यावेळेस मागे वळून पाहायचं नाही. मागे वळून जर आपण पाहिलं तर ती निगेटिव्हिटी परत आपल्या घरामध्ये येत असते आणि पहा, निगेटिव्हिटी ही जी घराच्या बाहेरूनच येते असं अजिबात नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा भरपूर सारी निगेटिव्हिटी तयार होत असते. आपण जेव्हा बोलतो, वाईट शब्द आपल्या तोंडातून जेव्हा घरात निघतात त्यावेळेस आपलं घर जे आहे तर ते आपल्याला तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे आपण ज्या काही शब्दांचा वापर करतो ते शब्द आपल्या घरामध्ये नकारात्मक स्वरूपामध्ये साठले जातात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात आणि अशा काही समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मी आली तरी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. त्यामुळे आपल्याला घरामध्ये जेव्हा आपण शब्द उच्चारतो त्यावेळेस जपूनच शब्द उच्चारायचे आहे. त्यामुळे पहा, आपण आपल्या घरामध्ये काही मंत्र लावत चला किंवा विष्णू सहस्त्रनाम, गायत्री मंत्र, गायत्री मंत्र असे मंत्र आपल्या घरामध्ये जर तुम्ही चालू ठेवले तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही. तर जे सकारात्मक वातावरण आहे ते घरामध्ये निर्माण होईल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.